गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण काही लेआउट मॅनेजर स्टडी केले. जसं बघितलं आपण की फ्लो लेआउट असेल, बॉर्डर लेआउट असेल. आता आपल्या या लेक्चरला उरले जे काही लेआउट मॅनेजर्स आहेत ते आपल्याला स्टडी करून घ्यायचे आहेत. ग्रिड लेआउट असेल, कार्ड लेआउट असेल, नंतर ग्रिड बॅग लेआउट असेल. तर हे उरलेले लेआउट्स आपल्याला स्टडी करून घ्यायचे. त्यातला आता 3 नंबरचा लेआउट जो आपण स्टडी करतोय तो आहे ग्रिड लेआउट. नंबर 3 ग्रिड लेआउट. आता हा लेआउट मॅनेजर त्या ठिकाणी स्टडी करून घ्यायचा. तर ग्रिड लेआउट इज अ पोझिशन द कंपोनंट्स इन 2 डायमेन्शनल कार्ड. तर ग्रिड लेआउट हा 2 डायमेन्शनल कार्ड मध्ये असेल. दे कॅन प्रेझेंट इन द रो अँड कॉलम. तर आपल्याला जर ग्रिड म्हणजे रो आणि कॉलम मध्ये जर मला कंट्रोलची अलाइनमेंट सेट करून घ्यायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला ग्रिड लेआउटची गरज त्या ठिकाणी पडत असते. मग आपण लिहू शकतो ग्रिड लेआउट पोझिशन, ग्रिड लेआउट positions the components in 2-dimensional grids ग्रिड म्हणजेच काय, जर आपला रो आणि कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये जर आपला अलाइनमेंट सेट करायची असेल कंट्रोलची, तर आपला ग्रिड लेआउट भरपूर ठिकाणी मोस्टली ग्रिड लेआउटची आपल्याला गरज पडत असते. तर दॅट इज अ ग्रिड लेआउट मॅनेजर. त्यावेळेस आपल्याला ग्रिड लेआउटची गरज पडते. तर ग्रिड लेआउट जो काही मॅनेजर आहे इट्स हॅव 3 कन्स्ट्रक्टर्स आर. याच्यामध्ये 3 कन्स्ट्रक्टर्स आहेत. कन्स्ट्रक्टर त्यातला पहिला कन्स्ट्रक्टर आहे जो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे ग्रिड लेआउट. त्याच्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर आहे ग्रिड लेआउट, ज्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स आहेत, इंटिजर रो आणि इंटिजर कॉलम, रोज आणि इंटिजर कॉलम्स. अगेन थर्ड कन्स्ट्रक्टर इज देअर. अजून एक कन्स्ट्रक्टर आहे ग्रिड लेआउट ज्याच्यामध्ये 3 पॅरामीटर आहेत, इंटिजर रो, इंटिजर कॉलम्स, हॉरिझॉन्टल गॅप आणि व्हर्टिकल गॅप. 4 पॅरामीटर्स आहेत, इंटिजर रोज, इंटिजर कॉलम्स, इंटिजर हॉरिझॉन्टल गॅप, इंटिजर व्हर्टिकल गॅप. असे एकूण 3 कन्स्ट्रक्टर आहेत आणि तिसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये 4 पॅरामीटर्स. एक कन्स्ट्रक्टर आपण डिटेल मध्ये बघू. तर ग्रिड लेआउट हा बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे जो आपला पोझिशन इन द कंपोनेंट्स 2 डायमेन्शनल ग्रिड. 2 डायमेन्शनल ग्रिड म्हणजे काय, रो आणि कॉलम. जर बाय डिफॉल्ट बघितलं तुम्ही ग्रिड लेआउट मध्ये तर 1 रो आणि 1 कॉलम त्या ठिकाणी तुम्हाला सेट करता येऊ शकतो. दॅट इज अ ग्रिड लेआउट इज देअर. ओके, दॅट इज अ 1 रो अँड 1 कॉलम. दॅट बाय डिफॉल्ट यू हॅव टू क्रिएट द 2 रोज अँड 2 कॉलम्स. अगेन ग्रिड लेआउट सेकंड कन्स्ट्रक्टर, याचा जर यूज केला, जर तुम्हाला नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स वाढवायचे असतील तर तुम्ही त्यावेळेस ग्रिड लेआउट हा सेकंड कन्स्ट्रक्टरचा वापर करू शकतात. याच्यामध्ये नंबर ऑफ रोज जर तुम्ही 2 रोज दिले तर दे हॅव टू क्रिएट द 2 रोज आर देअर अँड दे कॅन क्रिएट द 2 columns are there. Okay, that is a grid layout managers. Okay, अशा प्रकारे 2 रो आणि 2 कॉलम आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. त्याच्यानंतर जर तुम्ही नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स आणि परत तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप जर त्यांच्यामध्ये द्यायचा असेल तर तुम्ही नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स पण सेट करू शकतात आणि हॉरिझॉन्टल गॅप आणि व्हर्टिकल गॅप पण सेट करू शकतात. अशा वेळेस तुम्हाला थर्ड जो कन्स्ट्रक्टर ग्रिड लेआउट, तर या कन्स्ट्रक्टरची आपल्याला त्या ठिकाणी मदत घ्यावी लागेल. तर देअर इज कन्सेप्ट इज द ग्रिड लेआउट मॅनेजर. तर आपण एक ग्रिड लेआउट मॅनेजरचं सिंपल असं एक्झाम्पल घेऊ. तर ग्रिड लेआउट मॅनेजर, राइट अ जावा प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द ग्रिड लेआउट मॅनेजर. Write Java program to demonstrate grid layout. Write Java program to demonstrate grid layout in applet. Applet ला आपण ग्रिड लेआउटचा कशा प्रकारे यूज करू शकतो ते आपल्या या ठिकाणी बघायचंय. ग्रिड लेआउट मध्ये तर सर्वात अगोदर आपल्याला पॅकेज ऍड करावं लागतं, इम्पोर्ट java.awt.star. त्याच्यानंतर आपला इम्पोर्ट java.applet.star appletचा त्या ठिकाणी ऍड करून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आपण क्लास तयार करून घेऊ, पब्लिक क्लास ग्रिड डेमो, मी त्याला नाव देतो ग्रिड डेमो. एक्सटेंड्स applet, आपण क्लासला काही नाव देऊ शकतो.
त्याच्यानंतर ऍपलेट जर बघितलं तर इनिट मेथड असते पब्लिक void init that's using for the initialization. त्याच्यानंतर ग्रिड लेआउट मला ऑब्जेक्ट तयार करून घ्यायचा तर मी डायरेक्टली सेट करू शकतो सेट लेआउट न्यू ग्रिड लेआउट, ज्याच्यामध्ये मला 4 रो आणि 3 कॉलम्स द्यायचे, 4 rows and 3 columns. That's how to create the grid layout. Then add the buttons to the grid layouts by using the grid layout methods. For एक for loop चा मी या ठिकाणी यूज करतो. for integer I is equal to 1 to 9 मला काही 9 बटन्स घ्यायचे, 1 I less than is equal to 9 I plus plus. त्याच्यात मी जे बटन्स आहेत ते बटन्स मी त्या ठिकाणी ऍड करून घेणार आहे. ऍड न्यू बटन, आणि त्या बटनला आपला स्ट्रिंग स्पेसिफाईड करायची असेल तर प्लस आय म्हणजे तो आपला बटनचा स्ट्रिंग त्या ठिकाणी ऍड होईल. दॅट्स क्रिएट द 1 2 3 4 5 6 7 8 9 buttons, and again we have to create the 3 buttons are there, star, 0 and hash. Button B2, new button, star, new button, 0, button B3 is equal to new button hash. असे मी काही बटन घेतले, ते बटन्स पण मला ऍड करून घ्यावे लागतील. ऍड B1, ऍड B2 आणि ऍड B3. म्हणजे ऑटोमॅटिकली हा जो लेआउट असतो त्याच्यामध्ये तुमचे कंट्रोल्स ऍड होतात. अगोदर रो आणि कॉलम्स क्रिएट होऊन जातात आणि अकॉर्डिंग टू द फ्लो लेआउट्स प्रमाणे तुमचे जे कंट्रोल्स असतात ते त्या ठिकाणी ऍड केले जात असतात. ऍपलेट कोड आपल्याला घ्यावा लागेल मल्टीलाईन्स कमांड्स मध्ये /* ऍपलेट कोड. आपल्या क्लासचं नाव आहे ग्रिड डेमो, तर मी क्लासचं नाव घेतो ग्रिड डेमो डॉट जावा. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला ऍट्रिब्यूट्स घ्यायचा, विड्थ इज इक्वल टू 400, हाईट इज इक्वल टू 400. ऍपलेट टॅग मला क्लोज करायचा /applet आणि मल्टीलाईन कमेंट स्टार आणि स्लॅशने मला क्लोज करून घ्यायचं. बघून आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोग्राम रन होईल. अगोदर मी नेमस्पेस ऍड करून घेतले. त्याच्यानंतर ग्रिड डेमो क्लासचं नाव एक्सटेंड ऍपलेट सोडून आपण एक्सटेंड करतोय. इनिट मेथड मध्ये मी लेआउट त्या ठिकाणी अगोदर तयार करून घेतला ग्रिड लेआउट. म्हणजे माझं जो ऍपलेट विंडो आहे त्याची विड्थ 400 आणि हाईट 400 असेल. या ठिकाणी मी तुम्हाला एक बनवतो. समजा ही एक माझी ऍपलेट विंडो आहे, ऍपलेट. त्याच्यानंतर सेट लेआउट सेट विल ग्रिड लेआउट अकॉर्डिंग टू 4 rows and 3 columns. 4 rows 1 2 3 1 2 3 4 rows and 3 columns are there. 1 2 they have created the 3 columns are there. Again for loop executable for integer I is equal to 1, I ची व्हॅल्यू सेट विल 1 एक्झिक्यूट करून दाखवतो. 1 लेस दॅन इज इक्वल टू 9, 1 हा 9 पेक्षा लहान आहे, कंडिशन ट्रू विल बॉडी मध्ये जाईल. ऍड द न्यू बटन्स ऍड विल सेट द स्ट्रिंग इज देअर आय ची व्हॅल्यू काय आहे तर 1, म्हणजे ऑटोमॅटिकली बटन्स ऍड विल तुमचा अकॉर्डिंग टू द फ्लो लेआउट. क्रिएट द फर्स्ट बटन, सेम अगेन इन्क्रीमेंट द व्हॅल्यू ऑफ आय इज देअर, आय ची व्हॅल्यू 1 होती, 1 + 1 झाली 2, 2 लेस दॅन इज इक्वल टू 9, परत कंडिशन ट्रू होईल, बॉडी मध्ये जाईल. ऍड द न्यू बटन प्लस आय ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे तुमचं सेकंड बटन्स ऍड होईल. अगेन कंडिशन आय प्लस इन्क्रीमेंट द व्हॅल्यू ऑफ आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल एकाने, 2 + 1 इज देअर 3, परत कंडिशन चेक होईल, 3 लेस दॅन इज इक्वल टू 9, कंडिशन ट्रू, बॉडी मध्ये जाईल. ऍड द अगेन न्यू बटन्स, आय ची व्हॅल्यू 3 आहे, तर एक नवीन 3 बटन्स क्रिएट होईल. असं तुमचा फॉर लूप फिरत राहील आणि दे कॅन क्रिएट द बटन्स आर देअर 4 5 6 7 8 9 असे एकूण 9 बटन्स क्रिएट होतील. क्रिएट झाल्यानंतर लगेच फॉर लूप आय ची व्हॅल्यू त्यावेळेस तुमची 9 + 1 इज देअर 10 होऊन जाईल. 10 लेस दॅन इज इक्वल टू 9, कंडिशन फॉल्स होऊन जाईल, म्हणजे फॉर लूप मधून बाहेर. परत बटन B1 न्यू बटन, एक बटन तयार होईल स्टार नावाचं,
बटन B2 तयार होईल 0 नावाचं आणि बटन B3 तयार होईल हॅश नावाचं. अँड दे कॅन ऍड दिस 3 buttons into this border layout according to the flow layout. First is their star, 0 and hash. Then create the star, 0 and hash. That's create the different buttons by using the grid layout. That is a simple demonstration of the grid layout. तर अशा प्रकारे आपण grid layout त्या ठिकाणी तयार करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं लेआउट आहे कार्ड लेआउट. तर कार्ड लेआउट मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच प्रकारचा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर मल्टिपल त्या ठिकाणी लेआउट्स वापरायचे असतील तर अशा वेळेस तुम्हाला कार्ड लेआउटची गरज पडते आणि कार्ड लेआउटचा जो डेक आहे तो डेक तुम्हाला त्या ठिकाणी वापरावा लागतो. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ द कार्ड लेआउट. बघू आपण डिटेलमध्ये कार्ड लेआउट काय असणार आहे. तर आपला 4थ्या नंबरचा कंट्रोल आहे म्हणजे लेआउट आहे कार्ड लेआउट. तो कार्ड जो काही लेआउट आहे इट इज अ युनिक लेआउट अमंग द अदर लेआउट मॅनेजर. हा एक युनिक लेआउट आहे बाकीच्या लेआउट मॅनेजरचा जर आपण विचार केला तर डिफरंट कार्ड लेआउट ऑब्जेक्ट कॅन हॅव डिफरंट लेआउट. प्रत्येक लेआउट जो असेल कार्ड लेआउट त्याचा जर वेगळा ऑब्जेक्ट असेल तर त्याला वेगळा लेआउट असतो. कार्ड लेआउट मॅनेजर ऑब्जेक्ट शुड बी हेल्ड इन ऑब्जेक्ट ऑफ पॅनल. वी कॅन हॅव मल्टिपल पॅनल ऑब्जेक्ट अँड one object can be on the top, other panel object can be made visible and invisible as per inputs. Here are the constructor of the card layouts are. Okay, तर कार्ड लेआउट काय असणार आहे. कार्ड लेआउट म्हणजे काय प्रत्येक कार्डचा हा डिफरंट ऑब्जेक्ट असणार आहे आणि एका कार्डचा तुम्ही एक पॅन म्हणजे असे तुम्ही नंबर ऑफ पॅनल्स त्या ठिकाणी तयार करू शकतात. आणि जो आपला मल्टिपल पॅनल ऑब्जेक्ट अँड मे वन ऑब्जेक्ट कॅन बी ऑन द टॉप आणि तुम्हाला एक ऑब्जेक्ट त्या ठिकाणी टॉपला दिसेल तर अशा प्रकारचा जो लेआउट असतो त्याला तुम्ही कार्ड लेआउट असं म्हणू शकतो. म्हणजे समजा हा एक कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. दे कॅन क्रिएट द मल्टिपल कार्ड्स आर देयर अँड दॅट्स वन इज अ टॉप लेआउट. ओके, तर दॅट इज अ कार्ड लेआउट. म्हणजे असा हा मल्टिपल विंडोज मध्ये काम करत असतो ज्याला तुम्ही कार्ड लेआउट असं म्हणू शकता. तर कार्ड लेआउटचं पण एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे तुम्हाला या लेक्चरला त्या ठिकाणी आपण एक नोटबुक मध्ये किंवा टेक्स्ट बुक्स मध्ये आपण त्याचा एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा लेआउट आहे तुमचा ग्रीड बॅग लेआउट. तर ग्रीड बॅग लेआउट जो आहे ग्रीड बॅग लेआउट तर ग्रीड बॅग लेआउट जो आहे तर दॅट्स क्लास ग्रीड बॅग लेआउट क्लास इज यूज टू अलाइन द कंपोनंट्स व्हर्टिकल हॉरिझॉन्टल अलॉंग देअर बेस लाईन्स. तर हा वेगळ्या बेस लाईन्स मध्ये त्या ठिकाणी काम करत असतो. Each grid bag layout object maintain the dynamic rectangular grid of the cells. Okay, तर ग्रीड बॅग म्हणजे काय. ग्रीड म्हणजे काय तुम्हाला रेक्टँग्युलर व्हर्टिकल वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ग्रीड सेट करता येतात. तर असा हा ग्रीड बॅग लेआउट असतो. त्याच्यामुळे तुम्हाला डायनामिक रेक्टँग्युलर जसे ग्रीड सेट त्या ठिकाणी सेट करता असतो. The class define the default constructor but require the support the instance of the class java.awt grid bag constraint to arrange the field the components in the bag of the grid cells. Okay, they can create the number of grids are there according to the cells. We can create the number of rows and number of columns and cells are mentioned for the bag. Okay, refer the following difference of the programs are there. वेगवेगळे प्रकारचे प्रोग्राम्स आहेत जे आपण त्या ठिकाणी ग्रीड बॅग लेआउट्स मध्ये वगैरे तयार करू शकतो. तर असे काही प्रोग्राम्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर कार्ड लेआउटचा आपण अगोदर बघू की कार्ड लेआउट हा कशा प्रकारे त्या ठिकाणी एक सिंपल प्रोग्राम्स आपण कशा प्रकारे काम करू शकतो त्याचं आपण एक सिंपल डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत. जसं बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला बुक्स मध्ये दाखवतो.